मी काही गोड खात नाही, मिठाई खात नाही, साखर खात नाही, पण तरी साखर वाढलेली आहे. मग हे शरीरात गोड येते कुठून हे कोणी सांगतही नाही. तर रक्तातली साखर वाढण्याचं कारण हे फक्त मिठाई नाही, तर तुम्ही दिवसभर थोडं थोडं खात राहिल्यामुळं सुद्धा रक्तातली साखर वाढते. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. आपण एक छोटासा बिस्किट जरी खाल्ला किंवा एका फ्रूटचा तुकडा जरी खाल्ला तरी आपल्या शरीराला सिग्नल जाते, पँक्रियाजला सिग्नल जाते की इन्सुलिन सिक्रेट करायचं. इन्सुलिन हे ग्लुकोजचं रूपांतर आपल्या एनर्जीमध्ये करत असतं. पण जेव्हा तुम्ही वारंवार थोडं थोडं खात राहतात तेव्हा प्रत्येक वेळेस इन्सुलिन सिक्रेट होतं. मग काही वेळानं आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स येतं. म्हणजेच काय, जर एका तासात तुम्हाला 10 ते 12 वेळा दरवाजा उघडायला लावला तर तुम्ही कंटाळून जाल. त्याच प्रकारे जर आपण वारंवार खात राहिल्यामुळे इन्सुलिन सिक्रेट व्हायला चालू केलं तर काही वेळानंतर हे इन्सुलिन रेझिस्टन्स होतं. म्हणजेच इन्सुलिन सिक्रेट होणं बंद होतं आणि त्यामुळे ब्लडमध्ये जी ग्लुकोज आहे त्याचं पचन होत नाही आणि मग आपल्या रक्तातली साखर ही हळूहळू वाढत राहते. आपल्या घरातील स्त्रिया हे सगळ्यात शेवटी जेवतात, पण भूक असो की नसो आपल्याला जेवायला वेळ होईल या हिशोबाने ते एखादा बिस्किट किंवा फ्रूटचा एखादा तुकडा किंवा मुरमुरे किंवा थोडेसे पोहे किंवा दही भात यासारखं काही जे लवकर खाण्यात येईल असं काहीतरी थोड्या थोड्या वेळाने खात राहतात. मग अशा वेळेस सुरुवातीला तर इन्सुलिन सिक्रेट होतं, पण असं जेव्हा वारंवार होत राहतं तेव्हा आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतं आणि म्हणून आपल्या रक्तातली साखर वाढते. याचा परिणाम म्हणून आपल्या रक्तातली साखर तर वाढतेच, पण आपली पोटावरची चरबीसुद्धा वाढायला सुरुवात होते. म्हणून यापुढे लक्षात ठेवा की दिवसातून 2 ते 3 वेळा व्यवस्थित जेवण करणे हे जास्त फायद्याचे आहे. नाहीतर दिवसातून वारंवार थोडं थोडं खात राहिल्याने सुद्धा आपल्या रक्तातली साखर वाढते.